Hello students, in this lecture we will study definition of compound statements, logical connectives and truth tables of compound statements. Definition of compound statement. Definition is combination of two or more than two simple statements by using connectives is called a compound statement. तर सिंपल स्टेटमेंट आपण फर्स्ट पार्टमध्ये लर्न केलेलं आहे. अशा दोन सिंपल स्टेटमेंट्सचं कनेक्टिव्ह वापरून केलेलं जे कॉम्बिनेशन आहे त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर दॅन टू सिंपल स्टेटमेंट्स using connectives is called a compound statement. There are 5 types of compound statements. First type, negation. Definition of negation is if P is a simple statement, then the statement not P is called negation of P and is written as negation P. P एक सिंपल स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन बनवत असताना फक्त नॉट हा वर्ड वापरून सेंटेन्स तयार करायचं आहे. नॉट पी हे जे स्टेटमेंट आहे ते पीचं निगेशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ पी रिप्रेझेंट 3 इज अ रिअल नंबर. आता निगेशन पी रिप्रेझेंट 3 इज नॉट अ रिअल नंबर. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन बनवत असताना फक्त ते स्टेटमेंट नॉट हा शब्द वापरून तयार करायचं आहे. सेकंड टाईप, कंजंक्शन. डेफिनेशन इज इफ पी अँड क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट्स देन द कंपाऊंड स्टेटमेंट पी अँड क्यू इज कॉल्ड देअर कंजंक्शन. इट इज डिनोटेड बाय P and Q हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट असतील आणि ती अँड ह्या शब्दानं जोडली की त्या दोन वाक्यांचं कंजंक्शन तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ P रिप्रेझेंट 12 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड Q रिप्रेझेंट 12 इज डिव्हिजिबल बाय 4. आता P आणि Qचं कंजंक्शन तयार करत असताना ही वाक्य फक्त अँड ह्या शब्दानं जोडायचे आहेत. पी आणि क्यूच्या मध्ये फक्त अँड हा शब्द ठेवायचा आहे. देअरफॉर पी अँड क्यू रिप्रेझेंट 12 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 4. थर्ड टाईप, डिजंक्शन. डेफिनेशन ऑफ डिजंक्शन इज इफ पी अँड क्यू आर टू सिंपल स्टेटमेंट्स देन द कंपाऊंड स्टेटमेंट पी और क्यू इज कॉल्ड disjunction of P and Q and is denoted as P or Q. P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट्स असतील आणि ती और ह्या शब्दानं जोडली की P आणि Qचं डिसजंक्शन तयार होणार आहे. जे दोन सिंपल स्टेटमेंटचं डिसजंक्शन तयार करत असताना ती दोन वाक्य और ह्या शब्दानं जोडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ P represent I will read some lessons in Hindi. Q represent I will solve some examples. आता ह्या दोन वाक्यांचं डिसजंक्शन तयार करायचं आहे म्हणजे ही दोन वाक्य फक्त और ह्या शब्दानं जोडायचे आहेत. देअरफॉर P और Q represent I will read some lessons in Hindi or solve some examples. चौथा टाईप, इम्प्लिकेशन. Definition is if P and Q are two simple statements then if P then Q is called implication or conditional statement of P and Q and is denoted as P implies Q. आता इम्प्लिकेशन तयार करत असताना P आणि Q ही दोन सिंपल स्टेटमेंट्स असतील. ती स्टेटमेंट्स इफ देन ह्या दोन शब्दानं जोडायचे आहेत. म्हणजे इफच्या पुढं पी हे सेंटेन्स आणि देनच्या पुढं क्यू हे सेंटेन्स ठेवायचं आहे आणि त्याचा व्हर्बल फॉर्म लिहिला की त्या दोन वाक्यांचं इम्प्लिकेशन तयार होणार आहे. आणि ते वाचताना पी इम्प्लाइज क्यू
असं वाचायचं आहे. फॉर एक्झाम्पल, P रिप्रेझेंट आय ड्राईव्ह फास्ट, Q रिप्रेझेंट आय विल मीट विथ ॲन ॲक्सिडेंट. आता ह्यांचं इम्प्लिकेशन तयार करायचं आहे. म्हणजे पीच्या आधी इफ आणि क्यूच्या आधी देन हा शब्द ठेवायचा आहे. देअरफॉर पी इम्प्लाइज क्यू रिप्रेझेंट इफ आय ड्राईव्ह फास्ट देन आय विल मीट विथ ॲन ॲक्सिडेंट. हे पी आणि क्यूचं इम्प्लिकेशन तयार झालं. पाचवं कंपाऊंड स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशन, त्यालाच बाय कंडिशनल स्टेटमेंट असंही म्हणायचं आहे. डेफिनेशन: इफ P and Q are two simple statements, then P if and only if Q is called double implication or biconditional statement of P and Q and is denoted as P implies and implied by Q. तर P आणि Q ही दोन सिम्पल स्टेटमेंट्स आहेत आणि ती इफ अँड ओनली इफ ह्या शब्दांनी जोडली की त्या दोन वाक्यांचं डबल इम्प्लिकेशन तयार होणार आहे. डबल इम्प्लिकेशनलाच बाय कंडिशनल हे सुद्धा नाव आहे. आता जो सिम्बॉलिक फॉर्म आहे IFF म्हणजेच इफ अँड ओनली इफ, हेच शब्द इन शॉर्ट IFF असे लिहिलेले आहेत. आता वाचताना हे डबल इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट वाचताना P इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय Q असं वाचायचं आहे. फॉर एक्झाम्पल, if P represent a quadrilateral is a parallelogram and Q represent its diagonals bisect each other. आता ह्या दोन स्टेटमेंटचं डबल इम्प्लिकेशन तयार करताना ही दोन वाक्य फक्त इफ अँड ओनली इफ ह्या शब्दांनी जोडायचे आहेत. P आणि Qच्या मध्ये फक्त इफ अँड ओनली इफ ठेवायचं आहे. देअरफॉर P implies and implied by Q represents a quadrilateral is a parallelogram if and only if its diagonals bisect each other. 5 कंपाऊंड स्टेटमेंट जी आपण आत्ता बघितलेली आहेत ती ह्या चार्टमध्ये समराईज केलेले आहेत. पहिला जो कॉलम आहे तो नेम ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट, दुसरा जो कॉलम आहे तो कनेक्टिव्ह आणि तिसरा कॉलम त्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी जे सिम्बॉल वापरलेलं आहे ते सिम्बॉल तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. आता पहिलं स्टेटमेंट निगेशन, निगेशनसाठी कनेक्टिव्ह नॉट आहे आणि सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सेकंड स्टेटमेंट कंजंक्शन, कंजंक्शनसाठी कनेक्टिव्ह अँड आहे आणि सिम्बॉल जो पुढं दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. वाचताना तो अँड असा वाचायचा आहे. तिसरं स्टेटमेंट डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनसाठी कनेक्टिव्ह ऑर हा शब्द आहे आणि सिम्बॉल पुढं जो दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तो ऑरसाठीचा सिम्बॉल आहे. चौथं जे स्टेटमेंट आहे इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशनसाठी कनेक्टिव्ह इफ पी देन क्यू, म्हणजे पी आणि क्यू ही दोन वाक्य इफ देन न जोडायचे आहेत आणि कनेक्टिव्ह पुढं आहे सिम्बॉल तो लक्षात ठेवायचा आहे, तो वाचताना इम्प्लाइज असा वाचायचा आहे. पाचवं जे स्टेटमेंट आहे डबल इम्प्लिकेशन, त्याला बाय कंडिशनल स्टेटमेंट असंही म्हणायचं आहे. त्याच्यासाठी कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ हा शब्द आहे आणि सिम्बॉल तिसऱ्या कॉलममध्ये जो सिम्बॉल आहे तो डबल इम्प्लिकेशनचा आहे आणि तो वाचताना पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू असा वाचायचा आहे. आता हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला की तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंटवरती जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करता येईल. कुठल्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी कुठलं कनेक्टिव्ह आहे आणि कुठला सिम्बॉल आहे हे परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल, एखादं स्टेटमेंट जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलं तर त्याचं रूपांतर तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलं तर त्याचं कन्व्हर्शन वर्बल फॉर्ममध्ये करायचं आहे. क्वेश्चन: एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. फर्स्ट स्टेटमेंट: 2 is an even number and 25 is a perfect square. आता एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे
वर्बल फॉर्ममध्ये आणि त्याचं कन्व्हर्शन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं आहे. तर हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते अँड ह्या शब्दानं जोडलेलं आहे. मग अँडसाठी कुठला सिम्बॉल आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सोल्युशन: P रिप्रेझेंट 2 इज ॲन इवन नंबर. पहिलं सिम्पल स्टेटमेंट आहे ते P आहे आणि Q 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू P and Q. Second example, a school is open or there is a holiday. और ह्या शब्दानं ही दोन वाक्य जोडलेली आहेत. तर सोल्युशनसाठी पहिल्यांदा आपल्याला जी सिम्पल स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये आहेत ती आयडेंटिफाय करून लिहायची आहेत. P रिप्रेझेंट अ स्कूल इज ओपन. Q रिप्रेझेंट देअर इज अ हॉलिडे. आणि ऑरसाठी जो सिम्बॉल आहे तो इथं यूज करायचा आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू P और Q. थर्ड स्टेटमेंट, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज इन श्रीलंकाज. आता हे जे वाक्य आहे ते बट ह्या कंजंक्शननी जोडलेलं आहे. बट हा जो कंजंक्शन आहे तो अँडच्या ऐवजी वाक्यांमध्ये वापरला जातो. बटच्या पुढं जे वाक्य आहे, जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते अर्थपूर्ण वाटण्यासाठी काही एक्झाम्पलमध्ये अँडच्या ऐवजी बट हा कंजंक्शन वापरला जातो. मग जिथं बट आहे तिथं अँडचा जो सिम्बॉल आहे तो वापरायचा आहे. आता इथं पहिल्यांदा P आणि Q ही दोन सिम्पल स्टेटमेंट्स आपण आयडेंटिफाय करून लिहून घ्यायचे आहेत. सोल्युशन: लेट P रिप्रेझेंट दिल्ली इज इन इंडिया. Q represent Dhaka is in Sri Lanka. Therefore symbolic form अँडचा सिम्बॉल वापरायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू P and Q. फोर्थ स्टेटमेंट, 3 + 8 greater than or equal to 12 if and only if 5 + 5 into 4 less than or equal to 25. ही वाक्य इफ अँड ओनली इफ ह्या कनेक्टिव्हनं जोडलेले आहेत. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल तो इथं यूज करायचा आहे. पहिल्यांदा P आणि Q सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. लेट P रिप्रेझेंट 3 + 8 greater than or equal to 12. Q रिप्रेझेंट 5 into 4 less than or equal to 25. आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल इथं वापरायचा आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू P implies and implied by Q. फिफ्थ सेंटेन्स, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूज. आता इथं सुद्धा हे जे वाक्य दिले ते वेगळ्या फॉर्ममध्ये दिले. आपले जे 5 कनेक्टिव्हचे वर्ड्स आहेत त्याच्यातला इथं कुठलाही वर्ड दिसत नाही. वाक्याचा अर्थ आधी बघायचा आहे. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूज म्हणजे अँगल ॲक्यूट पण नाही आणि ऑब्च्यूज पण नाही. म्हणजे बघा, अँगल इज नॉट ॲक्यूट अँड अँगल इज नॉट ऑब्च्यूज म्हणजे मध्ये कुठला वर्ड येतो आहे? अँड ह्या वर्डनं ही दोन वाक्य जोडलेली आहेत. मग आता पहिल्यांदा आपण P आणि Q सेपरेट आहे तसे लिहून घ्यायचे आहेत. P रिप्रेझेंट अँगल इज नॉट ॲक्यूट. Q रिप्रेझेंट अँगल इज नॉट ऑब्च्यूज. नायदर नॉर ज्यावेळी वाक्यात असेल त्यावेळी अँडचा सिम्बॉल वापरायचा आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म रिप्रेझेंट P and Q. सहावं स्टेटमेंट, इफ आय स्टडी हार्ड देन आय विल स्कोर इन द एक्झामिनेशन. तर ही दोन वाक्य इफ देननं जोडलेली आहेत म्हणजे इम्प्लिकेशनचा सिम्बॉल वापरायचा आहे. पहिल्यांदा P आणि Q सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. लेट P रिप्रेझेंट आय स्टडी हार्ड. Q रिप्रेझेंट आय विल स्कोर इन द एक्झामिनेशन. आता इम्प्लिकेशनचा सिम्बॉल वापरून सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इक्वल टू P implies Q. हा क्वेश्चन तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली.
First, Nagpur is in Maharashtra and Chennai is in Tamil Nadu. Second, triangle is equilateral or isosceles. Third, the angle is right angle if and only if it is of measure 90 degree. Fourth, angle is neither acute nor obtuse. Fifth, if triangle ABC is right angled at B, then measure of angle A plus measure of angle C equal to 90 degree. Next, Hima Das wins gold medal if and only if C runs fast. Seventh, X is not rational number but is a square of an integer. जी 5 कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत, निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन, ह्या 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल्स आहेत, ते आता आपण अभ्यासायचे आहेत. पहिला ट्रूथ टेबल निगेशनसाठी आहे. आता निगेशनमध्ये एक स्टेटमेंट आहे पी. ट्रूथ टेबलमध्ये 2 कॉलम्स आहेत, पी आणि निगेशन पी. आता एक स्टेटमेंट असेल तर 2च पॉसिबिलिटी येतील, टी आणि एफ. जे पीचा जो पहिला कॉलम आहे त्याच्यातल्या ट्रूथ व्हॅल्यूज टी आणि एफ आहेत आणि निगेशन पी त्याच्याबरोबर उलट येईल. म्हणजे पी टी असेल तर निगेशन पी फॉल्स येईल आणि पी एफ असेल तर निगेशन पी हा ट्रू येईल. दुसरा ट्रूथ टेबल कंजंक्शन ह्या स्टेटमेंटसाठी आहे. इथं 3 कॉलम आहेत, पी क्यू आणि आउटपुट पी अँड क्यू. आता 2 स्टेटमेंट असतील त्यावेळी त्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रो असतील आणि त्या ज्या 4 पॉसिबिलिटी आहेत त्या इथं लिहिलेल्या आहेत. टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ ह्या 4 पॉसिबिलिटी क्रमानं लिहिलेल्या आहेत. आणि जे आउटपुट आहे म्हणजे पी आणि क्यू ह्या 2 वाक्यामध्ये अँड ऑपरेट केला की जे आउटपुट मिळणार आहे ते तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. व तिसरा कॉलम टी एफ 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 असा आहे. म्हणजे 2 टी असतील तरच अँडची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, अदरवाईज ती फॉल्स येणार आहे. ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. तर डिसजंक्शन याच्या ट्रूथ टेबलमध्ये सुद्धा 3 कॉलम आहेत, पी क्यू आणि पी ऑर क्यू. आता पहिले जे 2 कॉलम आहेत ते 4 ट्रूथ टेबलमध्ये सारखेच आहेत, टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. फक्त शेवटचा जो कॉलम आहे तो ऑपरेटर बदलेल तसा बदललेला आहे. आता इथं ऑर 2 वाक्यांच्यामध्ये ऑर ठेवल्यानंतर त्याचं जे आउटपुट येणार आहे ते तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. तर तिसरा कॉलम इथं कसं आहे बघा, टी ऑर टी हा टी येतो आहे, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ हा एफ येतो आहे. म्हणजे इथं 2 फॉल्स असतील तरच ऑरची ट्रूथ व्हॅल्यू एफ येते आणि बाकीच्या 3 केसमध्ये तो ट्रू येणार आहे. चौथा ट्रूथ टेबल इम्प्लिकेशन. 3 कॉलम आहेत, पी क्यू आणि पी इम्प्लाइज क्यू. तर पहिले 2 कॉलम इथंही तेच आहेत, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आणि इम्प्लिकेशन शेवटचा जो टेबल आहे त्याचं आउटपुट असं येते, टी इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लाइज एफ एफ, एफ इम्प्लाइज टी टी, एफ इम्प्लाइज एफ टी. 5वा टेबल डबल इम्प्लिकेशन. पुन्हा 3 कॉलम आहेत आणि 4 पॉसिबिलिटी 4 रो आहेत. पहिले 2 कॉलम तेच आहेत, टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आणि लास्ट कॉलम पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू हा टी एफ एफ टी असा आहे. म्हणजे पहिला रो टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी हा टी येणार आहे, टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ हा एफ, एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी हा एफ आणि एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ इज टी. म्हणजे इथं 2 लेटर जर सारखे असतील डबल इम्प्लिकेशनमध्ये तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी येणार आहे.
आणि 2 लेटर्स जर वेगवेगळे असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ येणार आहे. डबल इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ येणार आहे. आता हे 5 कंपाऊंड स्टेटमेंटसाठीचे 5 ट्रूथ टेबल आहेत. इथून पुढं जो टॉपिक आहे तो पूर्ण ट्रूथ टेबलवरती डिपेंड आहे. ट्रूथ टेबल पाठ केले तरच तुम्हाला पुढं जी आर्टिकल आहेत ती समजणार आहेत. त्यामुळं ट्रूथ टेबल पाठच करायचे आहेत.